आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, काल रात्री जे आहे पवित्र पोर्टलवर अत्यंत महत्त्वाचे जे सूचना आहेत ते अपलोड करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये उमेदवारांसाठी जे आजपर्यंत झालेली कारवाई आणि त्यामध्ये उमेदवारांना काही शंका आणि हे होते क्वेश्चन्स त्यांचे, तर त्याचे समाधान देखील इथे त्यांनी केलेले आहे. तर मित्रांनो, त्या सर्वांची आपण जे आहे आज इथे व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहितीची अपडेट्स मिस होणार नाही. तर मित्रांनो, पवित्र पोर्टलवर 5 फेब्रुवारी 2024 पासून सर्व व्यवस्थापनांच्या जाहिराती जे आहे डाउनलोड करण्यासाठी होमपेज म्हणजेच होमपेजचं जे स्क्रीन असते त्याच्यावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, अशी माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. तसेच उमेदवारांच्या लॉगिनवर देखील त्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे जनरेट झालेले प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. पवित्र पोर्टलवरील एकूण जाहिरातीनुसार उमेदवारांचे पात्रतेप्रमाणे प्राधान्यक्रम देखील उपलब्ध झाले आहेत किंवा नाही याची खात्री करण्यासाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रम जे आहे जनरेट करायचे आहे ते मित्रांनो उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. ते आपल्याला लॉगिनच्या माध्यमातून जनरेट करायचे आहे. त्यानंतर उमेदवारांना पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसतील तर अशा उमेदवारांनी जे आहेत 5 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करायचे आहे. त्यानंतर त्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नोंद केलेली माहिती पडताळून बघायची आहे. ज्या कोणत्याही उमेदवाराला जर प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसतील तर अशा उमेदवारांनी अगोदर सर्वसाधारण सूचना बघायची आहे. त्यामध्ये काय एलिजिबिलिटी देण्यात आलेली आहे ते बघायचे आहे आणि आपले सेल्फ सर्टिफाईड फॉर्म त्यांना बघायचा आहे. तरीही पात्रतेनुसार जर त्यांना प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसल्यास विभागाने पुरविलेल्या ईमेल आयडी म्हणजेच मित्रांनो जे edu2022@gmail.com ही ईमेल आयडी आहे, त्यावर जे थोडक्यात संदेश पाठवा अशी सूचना पवित्र पोर्टलच्या सूचनामध्ये आज देण्यात आलेली आहे. त्यामध्ये त्यांना परीक्षा क्रमांक म्हणजेच त्यांचा रोल नंबर आवर्जून त्यांना नोंद करायचे आहे. त्यांच्या ईमेलवरील संदेशांना योग्य उत्तरे दिली जात आहेत. ईमेलची संख्या पाहता उत्तर प्राप्त होण्यासाठी उमेदवारांना प्रतीक्षा करावी असे आवाहन देखील मित्रांनो इथे करण्यात येत आहे. म्हणजेच तुम्ही वारंवार ईमेल करू नका. एकदा ईमेल केल्यानंतर थोडंसं तुम्हाला वाट बघायची आहे. यानंतर काही शंका समाधान महत्त्वाचे त्यांनी इथे केलेले आहेत. तर इयत्ता 6 ते 8 व 9 ते 10 मित्रांनो इथे लक्षात घ्या, की जे इयत्ता 6 ते 8 आणि 9 ते 10 आहेत, तर त्यामध्ये या गटातील जे भाषा विषयासाठी म्हणजेच मित्रांनो जे भाषा विषय शिक्षक असते त्यासाठी अर्हताधारक उमेदवारांनी ज्या भाषा विषयातून पदवी प्राप्त केली असेल तसेच 11वी-12वी करिता ज्या पदांसाठी जे उमेदवारांनी भाषा विषयातून पदव्युत्तर पदवी म्हणजेच मित्रांनो पोस्ट ग्रॅज्युएशन ज्या विषयात तुम्ही केलं असेल तर अशा उमेदवारांना सर्व माध्यमाच्या व्यवस्थापनाचे त्या भाषा विषयाचे प्राधान्यक्रम जनरेट होत आहे. त्यामुळे वर नमूद अर्हता असेल व प्राधान्यक्रम जनरेट होत असतील तर उमेदवारांनी असे प्राधान्यक्रम लॉक करण्यास हरकत नाही. म्हणजेच मित्रांनो त्यांचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही सपोज इंग्रजी भाषा विषयासाठी जर तुम्ही कुठे अप्लाय करत असाल 6 ते 8 किंवा 9 ते 10 किंवा 11वी-12वीवर आणि 6 ते 8 आणि 9 ते 10 तुमच्याकडे जे पदवी आहे त्यामध्ये जर इंग्रजी विषय असेल आणि 11वी-12वी करिता तुम्ही जर अप्लाय करत असाल भाषा विषयासाठी आणि इंग्रजी भाषासाठी तुम्हाला जे आहेत मित्रांनो इथे पोस्ट ग्रॅज्युएशन त्यामध्ये असेल आणि तुम्हाला इतर माध्यमाचे देखील जर तुम्हाला प्राधान्यक्रम येत असतील तर तुम्ही ते लॉक करू शकता. ते करण्यासाठी तुम्हाला कोणतीही हरकत नाही असे स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त कार्यालयाने दिलेले आहे. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जे आहे इतर माध्यमाचे सर्व माध्यम त्यांनी ते सांगितलेलं आहे की सर्व माध्यमाचे देखील तुम्हाला भाषा विषयाचे प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत तर ते देखील तुम्ही देऊ शकता. त्यामध्ये कोणताही इथे प्रॉब्लेम नसणार आहे. त्यानंतर 2 नंबरच्या त्यांनी इथे मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे की 2017ची जी TIT परीक्षा झाली होती तर त्यामध्ये 2019मध्ये त्याची यादी वगैरे लागली होती. त्यानंतर जिल्हा परिषदांनी त्यामध्ये जागा दिल्या होत्या आणि 50% पदभरती जे करण्याचे शासनाचे त्यावेळीचे निर्देश होते. त्यानुसार तत्कालीन परिस्थिती ती कारवाई झालेली आहेत. याबाबत माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका देखील 67/2019 दाखल असून ती सध्या प्रलंबित आहे. म्हणजेच मित्रांनो 50% मागासवर्गीयांची जी पदकपात झाली होती त्याची देखील याचिका इथे प्रलंबित आहे. याचं सद्यस्थितीमध्ये याबाबत कारवाई करता येत नाही. म्हणूनच मित्रांनो नवीन पदभरतीला आता इथे सुरुवात झालेली आहे. त्यानंतर 3 नंबरचा मुद्द्यामध्ये बिंदू नामवली जे आहे माध्यमनिहाय ठेवण्यात येतात व त्यानुसार पवित्र पोर्टलवर बिंदू नामवलीतील रिक्त पदांसाठी संबंधित व्यवस्थापनांकडून ज्या जाहिराती देण्यात येतात त्यामध्ये माध्यमातील अर्हताधारक उमेदवार अशा रिक्त
साठी जे पात्र असतात त्यामुळे एका माध्यमातील रिक्त पदे अन्य माध्यमासाठी वर्ग करता येत नाही. त्यामुळे इथे त्यांनी एक उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे मित्रांनो, की उदाहरण उर्दू माध्यमाचे जाहिरातीतील काही आरक्षणाची पदे रिक्त असतील तर अशी रिक्त पदे अन्य माध्यमासाठी वर्ग करता येत नाही. म्हणजे मित्रांनो जे माध्यमाच्या जागा आहेत त्या माध्यमालाच ते असतात. इतर माध्यमाला देखील ते देता येत नाही असे स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे, की उर्दू माध्यमामध्ये जर काही प्रवर्गाच्या जागा असतील तर तो उर्दू माध्यमासाठीच असणार आहे. ते इतर माध्यमाला देता येणार नाही. कारण असे करताच येत नाही. त्यानंतर उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये जर चुकीची माहिती नोंद केल्यामुळे चुकीचे प्राधान्यक्रम जनरेट होत असतील व तर उमेदवारांनी जे असे चुकीचे प्राधान्यक्रम देऊन किंवा लॉक करू नये याबाबत पवित्र पोर्टलवर यापूर्वीच जे मार्गदर्शक सूचना त्यांनी दिलेल्या आहे. म्हणजेच मित्रांनो जर एखाद्या उमेदवाराला तुम्ही असे एक फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतोय, की BAमध्ये जर तुम्हाला इंग्रजी विषय नसेल मित्रांनो आणि तुम्ही तरी देखील तुमच्या सेल्फ सर्टिफाईड फॉर्ममध्ये इंग्रजी टाकला असेल अंतिम वर्षाचा विषय, तर तुम्हाला इंग्रजीचे प्राधान्यक्रम जर इथे जनरेट झाले असतील तर हे तुम्ही चूक केलेली आहे. परंतु आता तरी तुम्ही जे इंग्रजीचे प्राधान्यक्रम लॉक करू नका, कारण तुमच्या संबंधित पदवीमध्ये किंवा पदव्युत्तर पदवीमध्ये इंग्रजी विषय नाही, तर तुम्हाला चुकीचे प्राधान्यक्रम देखील इथे जनरेट होत असतील तर तुम्ही ते लॉक करू नका, असे स्पष्टीकरण शिक्षण आयुक्तालयाच्या वतीने मित्रांनो इथे देण्यात आलेले आहे. तर हे काही शंका समाधान होते आणि आजपर्यंत झालेली कारवाई होती. तर अशा प्रकारचे मित्रांनो हे प्रसिद्धीपत्र शिक्षण आयुक्तालयाने कारवाई संदर्भात प्रसिद्ध केले होते. त्याची सविस्तर माहिती आपण इथे तुम्हाला दिलेली आहे. या पेक्षा अजून आपले काही मित्रांनो क्वेश्चन असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये ते टाका. आम्ही जे आहे त्याचा रिप्लाय देण्याचा नेहमीच प्रयत्न करतो.